प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। माता रानी की महिमा और असीम कृपा के धनी शरद चंद्र पवार गुट एनसीपी के पूर्व नगर सेवक संदीप सुतार और पूर्व नगर सेविका सलूजा सुतार के नेतृत्व में 25 वर्ष में पदार्पण करते हुए इस बार भी सीवुड दारावे मित्र मंडल बड़े ही हर्षोल्लास के साथ नवरात्रि उत्सव मना रहा है। 9 दिनों तक मां अम्बे की भक्ति में तल्लीन रहकर सुतार दंपत्ति और तमाम मंडल सदस्य सद्भाव के साथ मां की सेवा में लगे हैं। नित्य रूप से होने वाली आरती वातावरण में सकारात्मक ऊर्जा का संचार करती प्रतीत होती है। सर्वधर्म समभाव का संदेश देने वाले इस मंडल में मौजूद मां जगदम्बा के दर्शन करने यहाँ केबीसी सीजन फर्स्ट के पहले करोड़पति विजेता हर्षवर्धन नवाथे और उनकी पत्नी मराठी और हिंदी टीवी जगत की अभिनेत्री सारिका नीलाटकर नवाथे विशेष रूप से पहुंचे, जिन्होंने मां के मनोभाव दर्शन लेने के साथ ही यहां आरती में भी शामिल हुए। 9 दिनों तक नवदुर्गा की आराधना के साथ सुतार दंपत्ति और मंडल द्वारा लगातार 9 दिनों तक महाभंडारे का भी आयोजन किया जाता है, जिसका लाभ बड़े पैमाने पर लोग उठाते हैं। हर्षवर्धन नवाथे और सारिका नवाथे ने सुतार दंपत्ति आयोजित नवरात्र उत्सव को सराहते हुए माता रानी से सभी के मंगल की कामना की। दरवर्षी आम्ही येत असतो आणि मी हे बघतोय की इथे तुम्ही जसं म्हटलात की लोक एकत्रित होतात, एक पॉझिटिव्ह एनर्जी असते। खूप चांगलं काम करतंय सीवूड दारावे मित्र मंडळ आणि माझ्या नेहमीच शुभेच्छा असतात। आम्ही नेहमी येतो, दरवर्षी येतो आणि इथे दर्शनाचा लाभ घेतो आणि तुमचं जे कार्य आहे असंच चालू राहावं आणि देव आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देव आणि चांगलं काम करायची पॉझिटिव्ह एनर्जी देव। धन्यवाद। सर्वप्रथम सगळ्यांना या नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा। आणि गेले अनेक वर्ष संजयताई आणि संदीपच्या त्याच नेटाने हे दोघंही इतके प्रेमाने हा उत्सव साजरा करतात आणि आमचं प्रेम आपल्याला लोकांच्या गर्दीवरून प्रत्येकाकडे कितीही गर्दी असते। अगदी कोणी एल्डरली लोक आले तर मी कधी बघितलं नाहीये संजयताईंना की त्यांनी वाकून नमस्कार केले नसते। असे संदीपची अगदी प्रेमाने आपुलकीने प्रत्येकाशी राहता राहिली गोष्ट आपल्या नवरात्री उत्सवाची। कुठलाही उत्सव हा एक याच्या 2 गोष्टी होतात त्या उत्सवामध्ये। तर आपल्या सगळ्यांमध्ये आपण सध्या इतक्या धकाधकीच्या जीवनात आहोत, तेव्हा असं असताना हे बॅकग्राऊंड असताना जेव्हा आपण त्यांच्या करता आपला वेळ डेडिकेट करतो, तेव्हा आपलं पण एक मनस्थिती बदलते
आपली मनस्थिती बदलते म्हणजे आपल्याला एक शक्ती मिळते, एक बळ मिळतं आणि सगळंच वातावरण हे अतिशय एका पॉझिटिव्ह ऊर्जा सगळीकडे भरते, ज्याची सध्या जगाला खूप गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा आनंद मन अशीच निर्मळ आनंदी राहावं. वहीं पूर्व नगर सेविका सलूजा सुतार ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। आज 2004 सालापासून शिवतारावी मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे हा गणेशोत्सव, नवरात्री उत्सव आणि वर्षभरात विविध उत्सव आणि सणांचं आयोजन या मंडळामार्फत केलं जातं. आज शिवतारावी परिसरामध्ये ह्या शिवतारावी मित्रमंडळाचं नाव लौकिक आहे. कारण 2004 साली जेव्हा इथे वस्ती कमी होती आणि त्यावेळी आम्ही हा नवरात्री उत्सव चालू केला आणि लाईव्ह गरबा डान्सचं हे आयोजन केलं जातं संपूर्ण परिसरामध्ये. तसेच नवी मुंबईतनं आणि ठाणे असेल, डोंबिवली असेल किंवा पनवेल असेल, इथून मुंबईवरून लोक इथे ह्या गरबामध्ये खेळण्यासाठी येतात. आणि खरोखरच आम्हालाही मंडळाला आनंद व्हायचा की लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये इतके सगळेजण त्याचा आनंद घेत आहेत. कारण त्यावेळी लाईव्ह ऑर्केस्ट्रासाठी आपल्याला तिकीट काढून तेव्हा गरबा खेळतात. आणि आज आमच्या ह्या मंडळातर्फे जर हा लाईव्ह ऑर्केस्ट्राचा लाभ सर्व मंडळाचे कार्यकर्ते याचं आयोजन व्यवस्थित प्रकारे करत होते. आज 2004 सालापासून या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्री उत्सव असेल, ह्याच्यात जरी लाईव्ह ऑर्केस्ट्रा बंद झाला तरी पण विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं केलं जातं. कधी रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल. आज नवरात्री उत्सवामध्ये 10 दिवसाच्या भंडाऱ्याचं आयोजन इथे भाविकांच्या वतीने आणि शिवतारावी मंडळाच्या माध्यमातून ते करण्यात येत आहे. आणि 1200 ते 1500 लोकांचं जेवणाचं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून. ब्युरो इनपुट EW नेटवर्क।